नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या पॉलिटीच्या लेक्चरमध्ये लोकसभेचे सभापती आणि उपसभापती यांचा अभ्यास करायचा आहे। आपल्या संसदेच्या टॉपिक मधला हे लेक्चर कंटिन्यू होतोय। संसदेमधला आपला हा तिसरा लेक्चर आहे। या आधी आपण संसदेचं जे पहिलं लेक्चर घेतलेलं त्यामध्ये आपण संसदेची, लोकसभा राज्यसभेची जी पूर्ण रचना आहे ती नीट समजून घेतलेली, राईट। त्यानंतर आपण जे लास्ट लेक्चर झालं सेकंड लेक्चर त्याच्यामध्ये स्पेसिफिकली आपण संसदेचे सदस्य, त्यांची पात्रता, अपात्रता, त्यांना पदावरून कशा प्रकारे दूर केलं जातं, त्यांचे विशेष अधिकार यांचा अभ्यास केलेला। आता थोडंसं आपण पुढे वळूया। जे सदस्य आहेत त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी किंवा त्यांच्या अधिकारांचं रक्षण करण्यासाठी तर कोणीतरी पाहिजे ना, मग ते म्हणजेच लोकसभेचे सभापती आणि उपसभापती। या टॉपिक मध्ये ना आपण फक्त लोकसभेचाच नाही तर राज्यसभेचे सुद्धा जे अध्यक्ष उपाध्यक्ष असतात ना त्यांचा सुद्धा अभ्यास करणार आहोत। पण मेनली जो आपला फोकस आहे ना या लेक्चरमध्ये तो लोकसभेच्या सभापती उपसभापतींवर असणार आहे। हा डायग्राम तुम्ही लास्ट लेक्चर मध्ये सुद्धा बघितलेलं। ही आपली संसद आहे, एका बाजूला लोकसभा आहे, एका बाजूला राज्यसभा आहे, राईट। तुम्ही जर लास्ट लेक्चर नीट बघितलं असेल तर लक्षात आलंच असेल, ठीक आहे। तर ना लोकसभा राज्यसभा तुम्हाला इथे दोन बाजूंना दिसत असतील। यांच्यामध्ये ना असा एक सर्कल असतो, इथे बसतात लोकसभेचे अध्यक्ष, इथे बसतात राज्यसभेचे अध्यक्ष। पण ना लोकसभेच्या अध्यक्षांना चेअरपर्सन आपण म्हणूया। चेअरपर्सनना जर तुम्ही आपल्या संविधानामध्ये बघितलं तर इंग्लिशमध्ये त्यांना म्हटलं जातं स्पीकर। काय म्हटलं जातं तर स्पीकर। आपण गाणे वाजवणारा स्पीकर नाही, त्यांना स्पीकर म्हटलं जातं, जे लोकसभेचं एक प्रकारे मार्गदर्शन करतात। मग त्यांनाच आपण मराठीमध्ये म्हणूया सभापती, ठीक आहे। सो लोकसभेमध्ये कोण असतात, त्यांचं कामकाज पाहण्यासाठी, नियम बनवण्यासाठी सभापती आणि उपसभापती असतात। तिथेच राज्यसभेमध्ये असतात चेअरमन आणि व्हाईस चेअरमन, म्हणजेच अध्यक्ष आणि उपाध्यक्ष असतात, ठीक आहे। पण इथे राज्यसभेच्या बाबतीत आपण बघितलं तर काय, राज्यसभेचे अध्यक्ष कोण असतात, जे उपराष्ट्रपती असतात तेच। मग उपराष्ट्रपतींबद्दल तर मी तुमचं एक मोठं असं छानसं लेक्चर घेतलेलं आहे, ज्याच्यामध्ये आपण उपराष्ट्रपतींबद्दल सगळी कलमं नीट समजून घेतलेली आहेत। मग ज्यांनी उपराष्ट्रपतींबद्दल लेक्चर बघितलं नसेल त्यांनी आधी बघा, त्यांना अध्यक्षांबद्दल सुद्धा ऑटोमॅटिक सगळी माहिती मिळून जाईल। त्यामुळे आपल्याला आता परत उपराष्ट्रपतींवर पूर्ण डिस्कस करायचं नाहीये। त्यांची निवडणूक, त्यांची पात्रता, अपात्रता जे काही असेल ते आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे। त्यामुळे परत त्याच्यात टाइम घालवायचा नाहीये। आपलं मेनली फोकस काय असणार आहे, सभापतींवर। फक्त इथे राज्यसभेच्या जे अध्यक्ष उपाध्यक्ष आहेत त्यांच्या कामांवर आपण थोडंफार डिस्कस करणार आहोत, कारण की थोडंसं तुम्हाला इथे डिफरन्स करता आलं पाहिजे की लोकसभेचे सभापती आणि राज्यसभेचे अध्यक्ष यांच्यामध्ये कुठेतरी काही ना काहीतरी डिफरन्स असेल ना, तो डिफरन्स आपल्याला नीट समजून घ्यायचा आहे, ठीक आहे। सो लेक्चर ना नीट अगदी शेवटपर्यंत बघा, कारण की बऱ्याचशा छोट्या छोट्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे। आता आपल्याकडे जे लोकसभेचे सभापतींचं पद आहे, उपसभापतींचं पद आहे ना, ते तसं तर आपण म्हणायला जर्मनीच्या राज्यघटनेवरून घेतलेले। कुठून घेतलेले, जर्मनीच्या राज्यघटनेवरून। त्यालाच काय म्हटलं जातं, वाइमर राज्यघटना, राईट। जर्मनीच्या राज्यघटनेला काय म्हटलं जातं, वाइमर राज्यघटना, जसं आपण संविधान म्हणतो आपल्या राज्यघटनेला, राईट। मग या वाइमर राज्यघटनेमध्ये जसं सभापती उपसभापतींचं स्थान आहे, त्यांना महत्व आहे, ते सगळं महत्व आपल्या सभापतींना आणि उपसभापतींना मिळालेलं आहे, लोकसभेच्या सभापती उपसभापतींना। पण ना भारतामध्ये अगदी स्वातंत्र्याच्या आधी सुद्धा अशा प्रकारचं एक पद होतं, जे आपलं बघा ब्रिटिशांच्या काळामध्ये मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा आलेला 1919 मध्ये, त्यावेळेला जी संसदेची रचना त्यांनी सांगितली ना, तर त्याच्यामध्ये सुद्धा संसदेचा एक अध्यक्ष असेल, जो संसदेमध्ये म्हणजे पार्लिमेंटमध्ये नियम कायम ठेवण्याचं, अधिकारांचं रक्षण करण्याचा प्रयत्न करेल, तो त्याला अधिकार, त्याच्यावर बरीचशी जबाबदारी असेल असं सांगितलेलं। पण त्यांना ना सभापती उपसभापती असं म्हटलं जात नव्हतं, त्यांना म्हटलं जात होतं प्रेसिडेंट, व्हाईस प्रेसिडेंट, ठीक आहे। पण जर आपण इथे बघितलं तर तेवढं जास्त अधिकार प्रेसिडेंटना किंवा व्हाईस प्रेसिडेंटना नव्हतं। जर आत्ताच्या आपल्या सभापती उपसभापतींशी आपण कंपॅरिझन केलं, मेनली आपण इथे सभापतीच म्हणूया, तर आत्ताच्या सभापतींशी जर आपण कंपॅरिझन केलं तर 1919च्या कायद्यानुसार त्यांना तेवढंसं महत्व नव्हतं। पण सध्या आपण बघितलं ना तर आपल्या लोकसभेच्या सभापतींना बरेचसे अधिकार देण्यात आलेले आहेत आणि बऱ्याचशा त्यांच्याबद्दलच्या तरतुदी देण्यात आलेल्या आहेत। मग ना इथे तुम्ही थोडीशी कलम सुद्धा लक्षात ठेवा की लोकसभेच्या सभापतींची तरतूद कशात दिलेली आहे, की लोकसभेमध्ये सभापती उपसभापती असतील ते म्हणजे कलम 93 मध्ये
आणि तिथेच राज्यसभेचे अध्यक्ष असतील ते दिलेले 89 मध्ये. आणि कलम 89 मध्ये हे सुद्धा दिलेलं आहे की जे उपराष्ट्रपती असणार आहेत तेच राज्यसभेचे अध्यक्ष सुद्धा असणार आहेत. ठीक आहे, उपराष्ट्रपती या लेक्चरमध्ये आपण ऑलरेडी बऱ्याचशा गोष्टी त्यावर डिस्कस केलेल्या आहेत. मग आपण सुरुवातच आता करूया लोकसभेच्या सभापतींपासून. लोकसभेचा सभापती कोण असणार आहे, त्याच्यासाठी काही खास पात्रतेच्या अटी आहेत का? नाही, पात्रतेच्या अटी नाही दिल्यात त्यांच्यासाठी काहीच स्पेसिफिक. ऑलरेडी आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलेलं बघा की जे लोकसभेचे किंवा संसदेचे जे सदस्य असतील त्यांच्यासाठी किती साऱ्या पात्रतेच्या अटी दिलेल्या आहेत. तर ते लोकसभेचे सदस्य असले पाहिजेत. लोकसभेचे सदस्य असतील याचा अर्थ ऑलरेडी ज्या अटी आहेत लोकसभेचे सदस्य बनण्यासाठी ते त्यांनी फुलफिल केलेल्या आहेत. मग फक्त इथे अट काय असणार आहे की ते एक लोकसभेचे सदस्य असणार आहेत. मग लोकसभेची जेव्हा बैठक बसते म्हणजे निवडणूक जेव्हा होते लोकसभेची, जी 5-5 वर्षांनी सार्वत्रिक निवडणूक होते, तर लोकसभेची जी नवीन निवडणूक होते त्या निवडणुकीमध्ये एका बैठकीमध्ये जे सगळे सदस्य असतात ना ते आपल्यामधून एकाची सभापती म्हणून निवड करतात. ओके, आपल्यामधूनच एकाची सभापती म्हणून निवड करतात. पण बघा इथे जरी दिलं असेल की सगळे सदस्य म्हणून एकाची सभापती म्हणून निवड करतात, पण ते जनरली तसं नसतं. एखादी पार्लिमेंटरी कमिटी असते किंवा पंतप्रधान एक असं आपण म्हणू शकतो की एक प्रकारे एक अशी कन्सल्टन्सी तयार करतात किंवा एक इनफॉर्मल कन्सल्टन्सी ज्याचा उल्लेख आपल्या राज्यघटनेमध्ये कुठेही दिलेला नाहीये. जसं बघा आपण किचन कॅबिनेटचा अभ्यास केलेला त्याचप्रमाणे एक असं छोटंसं मंडळ बनवतात, त्याच्यामध्ये सगळे जे महत्वाचे नेते असतील ओके ते काय करतात, डिस्कस करतात की कोणाला आपण सभापती बनवायचं आणि त्याच्यानंतर मग एक बैठक घेतली जाते. ती बैठक ठरवली जाते राष्ट्रपतींकडून. ओके, तर हे थोडंसं लक्षात ठेवा की सभापतींची निवड कोणत्या डेटला केली जाईल, ती डेट कोणाकडून ठरवली जाते, राष्ट्रपतींकडून. ओके, मग राष्ट्रपती डेट ठरवतील त्या दिवशी ती बैठक होते. मग सगळेजण मिळून असा डिसिजन घेतात की कोण असेल आपल्या लोकसभेचा सभापती. आता जनरली जर बघायला गेलं ना, जनरली लोकसभेच्या सभापतीच्या बाबतीतची जी निवडणूक आहे ती ना आता काही प्रमाणामध्ये संकेतावरून चालते, कारण की आपल्या राज्यघटनेमध्ये त्याच्याबद्दल एवढी जास्त तरतूद दिलेली नाहीये. फक्त सांगितलेलं आहे की लोकसभेचा सदस्य असला पाहिजे. मग पंतप्रधान एखादी शिफारस करतात किंवा जी पार्लिमेंटरी कमिटी आहे मिनिस्ट्री ऑफ पार्लिमेंटरी अफेअर्स ते शिफारस करतात की कोण असला पाहिजे सभापती. मग त्याच्यानुसार एक फक्त साध्या बहुमताने सभापतींची नियुक्ती केली जाते. ओके, एकदम साध्या बहुमताने सभापतींची निवड ही केली जाते. ठीक आहे, मग इथे काय काय आपल्याला समजलंय एकदा परत थोडंसं रिवाइज करून घ्या. सभापती कुठून असणार आहेत, लोकसभेचे सदस्य असणार आहेत. त्यांच्यासाठी स्पेसिफिक कोणत्या पात्रतेच्या अटी दिलेल्या नाहीयेत. एखादी इन्फॉर्मल कमिटी त्यांच्यासाठी स्थापन केली जाऊ शकते पंतप्रधानांकडून, पण त्याच्यासाठी असं कोणती फॉर्मॅलिटी लागत नाही. आणि त्यानंतर राष्ट्रपती एक डेट देतील की या डेटला तुम्ही बैठक घ्या आणि सभापतींची निवड करा. त्यानुसार लोकसभेमध्ये एका सभापतींची निवड केली जाते साध्या बहुमताने. ठीक आहे, आणि मग आता त्यांचा कार्यकाळ किती असतो, किती वर्षांसाठी ते निवडून दिले जातात, तर असा काही स्पेसिफिक कार्यकाळ त्यांच्यासाठी दिलेले नाहीये. जोपर्यंत लोकसभेचा कार्यकाळ सुरू आहे म्हणजे लोकसभेचं कामकाज सुरू आहे तोपर्यंत ते सभापती राहतील. राईट, मग हे सुद्धा लक्षात ठेवा. जोपर्यंत लोकसभेचा कार्यकाळ, जर लोकसभेचा कार्यकाळ पूर्ण 5 वर्षांपर्यंत राहिला तर ते 5 वर्ष सभापती राहतील. जर समजा लोकसभेचा कार्यकाळ लोकसभा आधीच विसर्जित झाली 1 वर्ष पूर्वी तर ते 4च वर्ष राहतील. समजा बघा लोकसभेचा जो कार्यकाळ आहे ना हा पॉईंट थोडासा नीट नोट डाऊन करा, नंतर आपण आणीबाणीच्या वेळेला त्याचा अभ्यास करणारच आहोत. ज्यावेळेला राष्ट्रीय आणीबाणी असते ना त्यावेळेला राष्ट्रपती लोकसभेचा जो कार्यकाळ आहे ना तो एका वेळेला 1 वर्षांपर्यंत वाढवू शकतात. मग लोकसभेचा कार्यकाळ जर समजा आणीबाणीच्या कालखंडामध्ये 1 वर्षाने वाढला तर सभापतींचा कार्यकाळ सुद्धा 5 वर्षांच्या जागी 6 वर्षांचा होईल. ओके, म्हणजे सभापती किती वेळ पदावर राहतील हे पूर्णपणे लोकसभा किती वेळ आहे त्याच्यावर डिपेंड असतं. ठीक आहे, पण मग ना सभापतीची जागा रिक्त होण्याची सुद्धा काही कारणं असतात. जर समजा पूर्ण 5 वर्ष त्यांनी कंप्लीट केले नाही लोकसभेच्या कालखंडा इतके तर ते त्याच्या आधी कशी त्यांची जागा रिक्त होईल, तर त्याच्यासाठी काही गोष्टी आहेत. बघा, जर तो व्यक्ती लोकसभेचा सदस्य राहिलाच नाही, मग लोकसभेचा सदस्य राहण्याची कोणकोणती कारणं असू शकतात. एक म्हणजे पक्षांतराच्या कारणावरून तो सदस्य राहिला नाही किंवा इतर कोणत्याही गोष्टीवरून जर तो व्यक्ती सदस्य राहिला नाही तर ती व्यक्ती सभापती राहणार नाही. ठीक आहे,
त्याचबरोबर जर त्याने उपसभापतीला लिखित राजीनामा सादर केला, एकतर बेसिक गोष्ट राजीनामा दिला तर नक्कीच त्यांचं जी जागा आहे, त्यांचं जे पद आहे ते रिक्त होईल. पण इथे महत्वाचं काय की ते कोणाला राजीनामा देतात, कोणाकडे त्यांचं रिझाईन देतात, तर ते म्हणजे उपसभापतींकडे. जर आपण राज्यसभेच्या अध्यक्षांबाबत बघितलं तर तिथे जे आहेत राज्यसभेचे अध्यक्ष हे उपराष्ट्रपती असतात, त्यामुळे त्यांचा राजीनामा ते राष्ट्रपतींना देतात. ठीक आहे. पण इथे जर आपण बघितलं तर उपसभापतीला ते त्यांचा राजीनामा देतात. सभापती कोणाला राजीनामा देतात? लोकसभेच्या उपसभापतीला. त्याचबरोबर जर लोकसभेच्या सर्व सदस्यांनी बहुमताने ठराव संमत करून त्यांना जर पदावरून दूर केलं तर. पण आता हा ठराव जरी संमत करायचा असेल ना, तरी सुद्धा एक प्रकारे ना सभापतींना इथे एक संरक्षण दिलेलं आहे. बघा, जसं आपल्याकडे ना ही अशी काही पद आहेत की ज्यांना ना संविधानाने एक संरक्षण प्राप्त केलेलं आहे. का? कारण की त्यांच्यामध्ये बायस नसले पाहिजेत ते, किंवा त्यांच्या पदाला एवढं संरक्षण असलं पाहिजे की ते योग्य पद्धतीने निर्णय घेऊ शकतात. ठीक आहे. म्हणूनच ना त्यांच्या पदाला संरक्षण दिलेलं आहे. फक्त अशाच कोणत्या तरी कारणावरून त्यांना पदावरून दूर केलं जाऊ शकत नाही. जर असं वाटलं की त्यांना पदावरून दूर करावं लागतंय तर त्याच्यासाठी तो ठराव पास करावा लागतो. पण तो ठराव सुद्धा 14 दिवसांची पूर्वसूचना देऊनच मांडावा लागतो. म्हणजे आधी 14 दिवसांच्या आधी नोटीस दिली जाईल की सभापतींच्या विरोधात आम्ही लोकसभेमध्ये ठराव मांडणार आहे. पण जो ठराव मांडला जातो ना, त्याला सुद्धा 50 जणांची सहमती लागते. जर लोकसभेच्या 50 सदस्यांची सहमती असेल तरच तो ठराव संसदेमध्ये म्हणजेच लोकसभेमध्ये मांडला जातो. आणि त्यानंतर लोकसभेमध्ये तो ठराव पास झाला त्याच्यानंतरच त्यांची जागा रिक्त होते. पण ना इथे अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, जरी समजा सभापतींचा कार्यकाळ संपला, आता तुम्हाला तर माहितीये की 5 वर्षांनी ज्यावेळेला निवडणुका होतात त्यावेळेला लोकसभा विसर्जित होते. म्हणजेच लोकसभा विसर्जित होते याचा अर्थ सभापतींचा कार्यकाळ सुद्धा तर संपलेला आहे. पण मग बघा, पहिली लोकसभा विसर्जित होईपासून तर ते दुसऱ्या लोकसभेच्या त्या बैठकीपर्यंत नवीन सभापती निवडून येईपर्यंत हे जे लोकसभेचे जे जुने सभापती असतात ना, ते त्यांचं काम कंटिन्यू ठेवतात. का माहितीये? कारण की ना आपल्या राज्यघटनेमध्ये अशी तरतूद देण्यात आलेली आहे की राज्यसभेचे अध्यक्ष किंवा लोकसभेचे सभापती यांचं जे पद आहे ना ते कधीच रिक्त राहिलं नाही पाहिजे. इनफॅक्ट आपल्या राज्य विधिमंडळाबाबत सुद्धा तसं आहे. राज्य विधिमंडळाचं सुद्धा विधानसभेचे जे सभापतीचं पद आहे, स्पीकरचं जे पद आहे, ते कधीच रिक्त नाही राहिलं पाहिजे. पण ना बऱ्याच वेळेला असं आपल्याला ना राज्य विधिमंडळांमध्ये बघायला मिळतं की काही कारणांमुळे सभापतींची जी पदं आहेत ना ती रिक्तच राहतात. मग ते एक प्रकारे घटनात्मक दृष्ट्या खूप चुकीचं होतं. ठीक आहे. आता रिसेंटलीच महाराष्ट्राच्या बाबतीत सुद्धा तशी एक न्यूज आहे की फेब्रुवारीपासून अजून सुद्धा सभापती नाही आहेत आपल्या राज्य विधानसभेला. तर बघा मग का नियुक्ती होत नाहीये, त्याच्यावर बरेचसे प्रश्न वगैरे समोर आणले जात आहेत. पण ठीक आहे, सध्या आपण इथे त्याच्याबद्दलच बोलतोय त्यामुळे मी इथे विषय काढलाय. ओके. मग आता आपण बघितलं की जे सभापती असतात त्यांची नियुक्ती कशी केली जाते, त्याचबरोबर त्यांची जागा रिक्त कशी होते, आणि त्याचबरोबर ना जागा रिक्त झाल्यानंतर सभापती पुन्हा निवडणूक लढवू शकतात का, म्हणजे त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यावर ते सभापतीसाठी पुन्हा निवडून येऊ शकतात का, तर हो, त्यांची पुनर्नियुक्ती होऊ शकते. म्हणजे एकदा त्यांचा कालावधी किंवा टर्म संपला याचा अर्थ ते परत दुसऱ्यांदा सभापती बनू नाही शकत असं नाहीये, ते दुसऱ्यांदा सभापती बनू शकतात. ठीक आहे. त्याच्यासाठी असं कोणता क्रायटेरिया नाहीये की किती वेळा ते लोकसभेचे सभापती बनू शकतात. मग आता त्यांची महत्वाची कार्य काय? सभापतींचे अधिकार आणि कार्य आहेत ना ते उपराष्ट्रपतींपेक्षा म्हणजेच राज्यसभेच्या अध्यक्षांपेक्षा थोडीशी महत्वाची आहेत. कारण की असे काही स्पेसिफिक अधिकार आहेत ना जे राज्यसभेच्या अध्यक्षांना नाहीयेत पण लोकसभेच्या सभापतींना आहेत. बघा जनरली काय आहे, आता लोकसभेला एवढे अधिकार काय दिलेले आहेत, पुढे आपण लोकसभा राज्यसभा कायदे निर्मितीबाबत बोलू ना त्यावेळेला तुम्हाला समजणारच आहे की जास्त अधिकार ना हे लोकसभेला आहे. म्हणजे कायदा निर्मितीच्या बाबतीत सुद्धा, इतर गोष्टींच्या बाबतीत सुद्धा ना आपल्या संविधानाने सुद्धा लोकसभेला थोडेसे जास्त अधिकार दिलेले आहेत, राज्यसभेकडे थोडे कमी अधिकार आहेत. मग आता कमी अधिकार असलेल्या एका सभागृहाचे सभापती अध्यक्ष म्हणून सुद्धा राज्यसभेच्या अध्यक्षांना थोडंसं लोकसभेच्या सभापतींपेक्षा कमी अधिकार आहेत. ठीक आहे. मग आता यांचं महत्वाचे काय काय महत्वाचे अधिकार आहेत एकदा ते मी तुम्हाला सांगते, त्यानंतर पाहिजे तर हे नोट्स तुम्ही बघू शकता. त्यातलं सर्वात पहिलं काय की म्हणजे बघा जे लोकसभेमध्ये नियम वगैरे असतात, जे काही नियमन असतात किंवा जे कायदे असतात
कामकाज चालू करण्याबाबतचे, कामकाजाच्या बाबतचे, त्याचा जो शेवटचा अर्थ असतो संविधानिक दृष्ट्या, त्याचं जे इंटरप्रिटेशन असतं ना, फायनल इंटरप्रिटेशन, ते करण्याचा अधिकार सभापतींना असतो. जर सभापतींनी असं म्हटलं की 0R जे आहे, आता 0R काय ते आपण पुढे घेऊया, ते नाही घ्यायचंय तर नाही घ्यायचंय, घ्यायचंय तर घ्यायचंय, याचा जो फायनल अर्थ आहे तो लावण्याचा अधिकार कोणाकडे, तर तो आहे सभापतींकडे. त्यानंतर सभापतींचा सर्वात महत्वाचा अधिकार ते म्हणजे संयुक्त बैठक जी आहे त्याचे ते अध्यक्षपद भूषवतात. संयुक्त बैठक म्हणजेच काय, समजा एखादं बिल, आता याच्यावर मी जास्त डिस्कस करत नाही कारण की आपण कायदे निर्मितीच्या वेळेला त्याच्यावर बोलणारच आहोत. संयुक्त बैठक म्हणजेच काय की एखाद्या विधेयकावर राज्यसभा आणि लोकसभा यांच्यावर काही एकमत होत नाहीये, भांडणं होत आहेत, मग त्यांच्यामध्ये एक प्रकारे ती भांडणं सॉल्व्ह करण्यासाठी, चांगल्या प्रकारे त्याच्यावर एक डिस्कशन होण्यासाठी राष्ट्रपती असा आदेश काढतात की तुम्ही एक जॉईंट सिटिंग घ्या, म्हणजेच राज्यसभा आणि लोकसभेची एक संयुक्त बैठक घ्या. मग त्याचं अध्यक्षपद कोण भूषवतात, तर ते म्हणजे लोकसभेचे सभापती. बघा आता इथे बघायला गेलं तर राज्यसभेचे पण अध्यक्ष आहेत, पण त्यांना तो अधिकार देण्यात आलेला आहे का, नाही, फक्त लोकसभेच्या सभापतींना देण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे गणपूर्ती. गणपूर्ती म्हणजेच काय की लोकसभेमध्ये एवढे तरी सदस्य असले पाहिजेत की ऍटलिस्ट त्याच्यातून लोकसभेचं काहीतरी कामकाज होईल, त्याला म्हटलं जातं गणपूर्ती. मग ही गणपूर्ती असते लोकसभेच्या म्हणजे पूर्ण सभागृहाच्या 1/10, 1 ठीक आहे. जर तेवढे सदस्य लोकसभेमध्ये नसतील तर ती जी बैठक आहे ती पूर्णपणे बरखास्त करण्याचा किंवा डिले करण्याचा अधिकार कोणाला देण्यात आलेला आहे, तर ते म्हणजे लोकसभेच्या सभापतींना. त्याचबरोबर त्यांच्याकडे निर्णायक मत असतं. आता निर्णायक मत म्हणजेच काय, तर इथे लोकसभेचे सभापती काय करतात की ज्यावेळेला विधेयकावर डिस्कशन वगैरे सुरू असतं तेव्हा ते सभागृहामध्ये असतात, पण ज्यावेळेला वोटिंग सुरू होतं ना, तर पहिल्या फेरीत जी वोटिंग होते त्याच्यामध्ये ते नसतात, इनफॅक्ट वोटिंगमध्ये ते नसतातच. पण जर समजा अशी कंडिशन निर्माण झाली की लोकसभेमध्ये एखाद्या विधेयकाला समसमान मतं मिळाली, आता समजा लोकसभेमध्ये 540 सदस्य उपस्थित आहेत, ओके, जनरली आपल्याला एवढे बघायला मिळत नाही पण ठीक आहे, 540 समजा सदस्य उपस्थित आहेत आणि दोन्ही म्हणजे त्या विधेयकावर समसमान मतं झाली, म्हणजेच समजा इथे मतदान झालं 270-270चं, ठीक आहे, म्हणजे येसच्या बाजूने 270, नोच्या बाजूने 270. मग त्यावेळेला काय करणार, तिथे लोकसभेचे सभापती येतात पिक्चरमध्ये, त्यावेळेला जे फायनल वोट असतं त्याला म्हटलं जातं कास्टिंग वोट. काय म्हटलं जातं, कास्टिंग वोट किंवा निर्णायक वोट, ते जे आहेत ते सभापती देतात, ठीक आहे. त्याच्यानंतर एखादं विधेयक अर्थविधेयक आहे की नाही, मनी बिल आहे की नाही, तो ठरवण्याचा अधिकार सुद्धा सभापतींकडे आहे. आणि त्याचबरोबर बघा आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलेलं की पक्षांतराच्या कारणावरून एखाद्या सदस्याला अपात्र ठरवायचं की नाही, तो अधिकार सुद्धा यांना देण्यात आलेला आहे, ठीक आहे. पक्षांतराच्या कारणावरून, फक्त पक्षांतराची कारण कशात दिलेली आहेत, 10व्या शेड्यूलमध्ये. आणि हे ना अधिकार त्यांना एका घटना दुरुस्तीने देण्यात आलेलं, ते म्हणजे 52वी घटना दुरुस्ती. कितवी घटना दुरुस्ती, तर ती म्हणजे 52वी घटना दुरुस्ती, ठीक आहे. सो आय होप तुम्हाला इथपर्यंत तरी लक्षात आलं असेल. त्याच सगळ्या गोष्टी इथे आहेत बघा, महत्वाच्या गोष्टी मी ऑलरेडी कव्हर केलेल्या आहेत. जसं इथे दिलंय सभापती, हे सुद्धा एक महत्वाचा अधिकार आहे. सभापती गृहाच्या, त्याच्या समित्यांच्या आणि सदस्यांच्या अधिकारांचा आणि विशेषाधिकारांचा संरक्षण असतो. आपण बघा मागच्या लेक्चरमध्ये बघितलेलं की जे सगळे विशेष अधिकार सदस्यांना देण्यात आलेले आहेत, मग त्यांचं संरक्षण कोण करतं, ठीक आहे, तर ते करतं सभापती. त्याचबरोबर ते गृहाचे महत्वाचे प्रवक्ता असतात आणि खूप महत्वाचं पद आहे, त्याच्यामुळेच त्यांना बघा बरेचसे असे चांगले चांगले अधिकार दिलेले, त्यांना पदाचं संरक्षण. जसं मी तुम्हाला सांगितलं, त्यांना पदावरून जर दूर करायचं असेल तर ऑलमोस्ट ज्या प्रकारे महाभियोग प्रक्रिया होते तीच ती फॉलो केली जाते. 14 दिवसांच्या आधी नोटीस दिली जाते, पण लोकसभेमध्ये फक्त त्याच्यावर वोटिंग होतं. आणि अजून एक म्हणजे त्यांना संरक्षण दिलं जातं, ते म्हणजे त्यांची जी सॅलरी आहे, त्यांचे जे भत्ते आहेत ते संचित निधीमधून होतात, म्हणजेच त्याच्यावर वोटिंग होत नाही. त्यानंतर अजून गृहाच्या नेत्याच्या विनंतीवरून ते गुप्त बैठक घ्यायला सुद्धा परवानगी देऊ शकतात. अर्थविधेयकाच्या बाबतीतला निर्णय ते देऊ शकतात. पक्षांतराच्या कारणावरून उद्भवलेल्या लोकसभेच्या सदस्यांच्या अपात्रतेच्या प्रश्नांबाबत सुद्धा ते निर्णय देतात. त्याचबरोबर ना अजून एक महत्वाचा अधिकार आहे त्यांच्याकडे, थोडासा इंटरनॅशनल लेवलचा अधिकार आहे. आपल्याकडे ना एक ग्रुप आहे, ते म्हणजेच इंटरनॅशनल पार्लिमेंटरी ग्रुप. काय आहे तर इंटरनॅशनल पार्लिमेंटरी ग्रुप, त्याचे अध्यक्ष सुद्धा ते असतात.
तो जो विभाग आहे, तो ग्रुप आहे, तो त्यांच्याकडून सांभाळला जातो. इंटरनॅशनल पार्लमेंटरी ग्रुपचं काम काय असतं, जे इतर देशांच्या पार्लिमेंट्स असतात, ओके, समजा ब्रिटनची पार्लिमेंट आहे, युएसए ची पार्लिमेंट आहे, जर्मनीची पार्लिमेंट आहे, तर त्यांच्या संसदेबरोबर डिस्कशन करणं, त्यांच्या बरोबरचे जे रिलेशन आहे ते चांगलं ठेवण्याचं काम या आयपीजीचं असतं आणि त्याचे सुद्धा अध्यक्ष हे सभापती असतात. ठीक आहे. त्याचबरोबर ना पीठासीन अधिकाऱ्यांची जर समजा बैठक होते, तर पीठासीन अधिकारी म्हणजेच कोण, तर देशातले सगळे पीठासीन अधिकारी म्हणजे सगळ्या विधानसभांचे अध्यक्ष, त्यांची ज्यावेळेला मीटिंग होते तर त्यावेळेला त्या मीटिंगचे अध्यक्ष सुद्धा ते असतात. त्याचबरोबर इतर ज्या पार्लिमेंटरी कमिटी असतात सभागृहामधल्या, तर त्यांच्यामध्ये अध्यक्षांची नियुक्ती सुद्धा त्यांच्याकडून केली जाते. ठीक आहे. सो हे जे 3 अधिकार मी तुम्हाला नंतर सांगितले ते सुद्धा महत्वाचे आहेत आणि बाकीचे अधिकार ऑलरेडी मी तुम्हाला समजवलेले आहेत, तर हे अधिकार सगळे लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याचबरोबर गृहामध्ये अनुशासन, योग्य वातावरण ठेवायचं असतं त्यांना. जसं मी तुम्हाला सांगितलं, राज्यघटनेचा नियमान कामकाजांबाबतचा जो अर्थ आहे तो त्यांच्याकडून लावला जातो. गणपूर्ती नसेल तर बैठक स्थगित केली जाते, बरखास्त केली जाते. समान मतं मिळाल्यास निर्णायक मत देणं आणि संयुक्त बैठकीच्या अध्यक्षस्थानी ते असतात. ठीक आहे. मी तुम्हाला आधी रायटिंग मध्ये आणि नंतर नोट्स का दाखवते, कारण की एकदा वाचताना परत ते तुमच्या माइंडमध्ये थोडेसे फिट होतील. बघा, जनरली मी तुम्हाला नेहमीच सांगत असते की ज्यावेळेला तुम्ही लेक्चर बघता तर त्याच्या आधी एकदा ट्राय करत जा की पुस्तकातून वाचायचं. बऱ्याच वेळेला काय होतं की रीडिंग करताना कधी कधी लक्ष इकडे तिकडे जातं. मग रीडिंग करताना जे काही वाचलेलं असतं ते पटकन माइंडमध्ये सेट होत नाही किंवा तेवढं लक्ष नसतं. मग एकदा तुम्ही वाचन केलात, त्यानंतर लेक्चर ऐकलात, आता कोणतंही, फक्त माझं जसं म्हणते मी नाही, तुम्ही क्लासेसमध्ये तरी जरी जात असला ना तरी सुद्धा जर तुम्ही लेक्चर ऐकत असाल, मग ते थोडंसं वाचलेलं ना तुमचं एक प्रकारे रिवाइजच होत असतं आणि त्यात तुम्हाला अर्थ समजत असतो. मग त्यामुळे ते समजायला तुम्हाला थोडं इझी जातं आणि लक्षात ठेवायला सुद्धा. ठीक आहे. त्याच्यानंतर आता हे मी तसं ऑलरेडी 2-3 पॉइंट्स तुम्हाला सांगितलेले त्याच्याबाबत, की सभापतींचं स्वातंत्र्य आणि निपक्षपातीपणा कसा टिकवला गेलाय. तर 2-3 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. एक म्हणजे त्यांचा निपक्षपातीपणा, स्वातंत्र्य, संरक्षण कशामुळे देण्यात आलेलं आहे, तर एकतर त्यांची जी सॅलरी आहे ती संचित निधीमधून होते, त्यांच्यासाठी जो खर्च केला जातो. त्यानंतर त्यांच्यासाठी जर त्यांना पदावरून दूर करायचं असेल तर त्याच्यासाठी 14 दिवस आधी नोटीस द्यावी लागते. लोकसभेमध्ये बहुमतामध्ये ते पास होणं गरजेचं असतं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे 50 सदस्यांचा त्याला पाठिंबा असला पाहिजे. आणि त्याचबरोबर अजून एक महत्वाची गोष्ट आहे, जो काही निर्णय त्यांच्याकडून देण्यात येईल त्यासाठी न्यायिक पुनर्विलोकन नसणार आहे. म्हणजे जो काही ते निर्णय देतील, समजा एखाद्या गोष्टीसाठी त्यांनी निर्णय दिला, एखाद्या याचा अर्थ लावला कामकाजाच्या बाबतीत, तर कोणीही त्याच्या विरोधामध्ये न्यायालयात जाणार नाहीये. फक्त इथे आपण बघितलेलं की पक्षांतराचा जो कायदा आहे, पक्षांतराच्या कारणावरून जर कोणाला पदावरून त्यांनी दूर केलं किंवा अपात्र ठरवलं तर त्याला न्यायिक पुनर्विलोकन आहे. ते 1992 मध्ये एक सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आलेला, त्याच्यावरून ते ठरवण्यात आलेलं. ठीक आहे. सो आपण आता सभापतींबद्दल सगळ्या गोष्टी नीट समजून घेतलेल्या आहेत. तुम्हाला जर नीट समजल्या नसतील तर एकदा परत लेक्चर थोडंसं बघत जा, लगेचच लक्षात येतील. जेवढं जास्तीत जास्त सिंपल होतंय तेवढं सिंपल पद्धतीने मी समजवण्याचा तुम्हाला प्रयत्न करते. आता त्याचबरोबर ना उपसभापती असतात. ओके. जर समजा सभापती त्यांच्या पदावर नसतील, पद रिक्त झालं किंवा ते कुठे सुट्टीवर गेले, ऍबसेंट राहिले, तर त्यावेळेला सभापतींच्या जागी उपसभापती काम करतात. मग उपसभापतींची नेमणूक कशी होते, तर ज्या पद्धतीने सभापतींची होते ना त्याच पद्धतीने उपसभापतींची होते. सभापतींची नेमणूक झाल्यानंतर जे लोकसभेचे सदस्य आहेत ते आपल्यामधून एखाद्या उपसभापतीची नियुक्ती करतात. आता सभापतींची झाल्यानंतर लगेचच नाही करत, तर त्याच्यासाठी सभापती डेट देतात. ओके. सभापतीच्या नियुक्तीसाठी कोण डेट देतं, राष्ट्रपती देतात आणि उपसभापतींसाठी सभापती डेट देत असतात. ठीक आहे. त्यांचा कालावधी सुद्धा काय असतो, जोपर्यंत लोकसभेचा कालावधी संपत नाही, म्हणजेच लोकसभा विसर्जित होईपर्यंत उपसभापती काम करत असतात. ठीक आहे. आता यांचा राजीनामा कसा होतो, तर सेम, एकतर ते राजीनामा देतील सभापतींना, कोणाला देतील, सभापतींना, म्हणजे पद कधी रिक्त होतं, जर त्यांनी सभापतींना राजीनामा दिला. दुसरं ठरावाद्वारे. ओके. म्हणजे जसं आपण बघितलं सभापतींना पदावरून दूर करण्यात येतं, त्याचप्रमाणे लोकसभेमध्ये एक साध्या बहुमताने ठराव पास करून त्यांना पदावरून दूर केलं जाऊ शकतं. ठीक आहे. अधिकार मी तुम्हाला आता सांगितलं, जर सभापती गैरहजर असतील
किंवा त्यांचं पद जे आहे ते पूर्णपणेच रिक्त झालं तर जोपर्यंत दुसरे सभापती येत नाहीत तोपर्यंत ते सभापती म्हणून काम करत असतात. ठीक आहे. आणि नाही ते उपसभापतींना अजून एक छोटासा अधिकार दिलाय. तो अधिकार काय तर बघा, आपण बघतो की ज्या पार्लिमेंटरी कमिटीज असतात, ठीक आहे, ज्या संसदीय समित्या असतात, आपल्याला संसदीय समित्यांचा अभ्यास सुद्धा करायचा आहे. जर संसदीय समित्यांमध्ये काही असे सदस्य आहेत आणि त्याच्यामधून एक उपसभापती आहे, मग उपसभापतींना इथे एक महत्वाचा अधिकार दिलाय. जर ते कोणत्याही समितीचे सदस्य बनले तर ऑटोमॅटिक ते त्या समितीचे अध्यक्ष बनतात. ठीक आहे. जर ते कोणत्या समितीमध्ये सदस्य म्हणून गेले तर ऑटोमॅटिक ते त्या समितीचे अध्यक्ष बनतात. जनरली पार्लिमेंटरी कमिटीजच्या समितीचे अध्यक्ष कोण निवडून देतात, कोण नियुक्त करतात तर सभापती करतात. पण उपसभापती जर त्या समितीमध्ये असतील तर ते अध्यक्ष सुद्धा बनून जातात. ठीक आहे. मग इथे सभापती उपसभापतींबद्दल तुम्हाला लक्षात आलेलं आहे. अच्छा बघा, सभापतींच्या बाबतीत ना एक तुम्ही लक्षात ठेवू शकता छोटीशी गोष्ट, आतापर्यंत ना आपल्याकडे कोणत्याच सभापतींनी राजीनामा दिलेला नाहीये. फक्त एकदाच सभापतींनी राजीनामा दिलाय, ते म्हणजे नीलम संजीव रेड्डी. ठीक आहे. कोणतं? नीलम संजीव रेड्डी यांनी का राजीनामा दिलेला तर त्यावेळेला बघा काँग्रेस सरकार होतं आणि थोडंसं त्यांचं असं म्हणणं होतं की निर्णय घेताना मी अनबायस्ड राहील, म्हणजे कुठेही दुजोरा करणार नाही की स्वतःची पार्टी आहे तर स्वतःच्या पार्टीच्या बाजूने बोलेल. तर तिथे थोडंसं त्यांचे वादविवाद झालेले आणि त्यावेळेला त्यांनी राजीनामा दिलेला. या व्यतिरिक्त आतापर्यंत कोणत्या सभापतींना दूर करण्यात आलेलं नाहीये पदावरून किंवा कोणतेही असे सभापती नाहीयेत की ज्यांनी राजीनामा दिलेला आहे. जर सध्याचे आपले लोकसभेचे सभापती बोलले तर कोण आहेत तर ते म्हणजे ओम बिर्ला. ही नावं सुद्धा लक्षात ठेवा, त्यांची परीक्षेला विचारली जातात. आता आपण थोडेसे राज्यसभेचे अध्यक्ष बघूया. राज्यसभेचे अध्यक्ष कोण असतात तर जे उपराष्ट्रपती असतात तेच राज्यसभेचे अध्यक्ष असतात. हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे, हे इथे दिलेले 89 मध्ये, आर्टिकल 89 मध्ये. ठीक आहे. आणि इथे महत्वाचं आहे, राज्यसभेचा अध्यक्ष हा गृहाचा सदस्य असतो का? नसतो. लोकसभेचा सभापती हा गृहाचा सदस्य असतो. सर्वात मोठा क्रायटेरिया सभापती निवडून येण्यासाठी तर तोच असतो. पण राज्यसभेचा अध्यक्ष हा गृहाचा सदस्य नसतो, हे लक्षात ठेवा. त्याच्यासाठी फक्त एवढाच क्रायटेरिया आहे की तो 35 वर्ष पूर्ण केलेला असला पाहिजे आणि त्याचबरोबर जी काही राज्यसभेची सदस्याची पात्रता आहे ती त्या व्यक्तीने फुलफिल केली पाहिजे. ठीक आहे. आणि उपराष्ट्रपतींचे तर कार्य आपल्याला माहितीच आहे, जर राष्ट्रपती नसतील ते राष्ट्रपती म्हणून काम करतील. आणि मग अध्यक्ष म्हणून, राज्यसभेचे अध्यक्ष म्हणून ते काय काम करतात तर जी सगळी कामं आता आपण बघितली लोकसभेचे सभापती करतात ना, तीच सगळी कामं राज्यसभेचे अध्यक्ष पण करतात. फक्त 1-2 कामं अशी आहेत जी त्यांच्याकडे नसतात. एक म्हणजे एखादं विधेयक अर्थविधेयक आहे की नाही तो ठरवण्याचा अधिकार. आता विधेयक तर एकच असतं ना, 2-2 विधेयक नसतात वेगवेगळीकडे. मग ते विधेयक अर्थविधेयक फायनान्स बिल आहे की नाही तो ठरवण्याचा अधिकार फक्त लोकसभेच्या सभापतींना आहे, राज्यसभेच्या अध्यक्षांना नाही, म्हणजे उपराष्ट्रपतींना नाही. त्याचबरोबर जी जॉईंट सिटिंग असते म्हणजेच जे संयुक्त बैठक होते त्याचे अध्यक्षपद सुद्धा फक्त सभापती भूषवतात, अध्यक्ष भूषवत नाहीत. ओके. सो हे 2 फरक आहेत त्यांच्या अधिकारांमध्ये आणि राज्यसभेच्या अध्यक्षांच्या अधिकारांमध्ये. बाकीचे सगळे कार्य अधिकार जे सगळे लोकसभेच्या सभापतींचे तेच सगळे राज्यसभेच्या अध्यक्षांचे आहेत, ज्यावेळेला ते अध्यक्ष म्हणून काम करतात. त्याचबरोबर जसं लोकसभेमध्ये उपसभापती असतात ना तसेच राज्यसभेमध्ये उपाध्यक्ष असतात. मग उपाध्यक्षाची नियुक्ती सुद्धा तशीच होते. सभागृहातले जे सगळे सदस्य आहेत ते मिळून आपल्यामधून एखाद्याची उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करतात. पण जर समजा सभापती सुद्धा आपलं अध्यक्ष सुद्धा नाहीयेत, उपाध्यक्ष सुद्धा नाहीयेत, मग त्यांच्या जागी कोण काम करतील तर ना त्यावेळेला त्यांच्या जागी ना एक असं अध्यक्षीय पॅनल बनवलं जातं सभापतींकडून. हे काहीतरी 10 जणांचं पॅनल असतं. मग समजा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष हे दोन्ही काम करत नाहीयेत, मग या पॅनल मधून एखादा व्यक्ती अध्यक्ष आणि एखादा व्यक्ती उपाध्यक्ष म्हणून काम करू शकतो. म्हणजेच ते 10 जणांचं पॅनल ऑलरेडी बनवून ठेवलेलं असतं. बाकी उपसभापतींची कार्य तीच असणार आहेत. जर जनरल ज्या वेळेला ते उपाध्यक्ष असतात तर त्यावेळेला ते फक्त राज्यसभेचे सदस्य म्हणून काम करतात. पण ज्या वेळेला अध्यक्ष नसतील, जागेवर गैरहजर असतील किंवा त्यांचं पद रिक्त झालं असेल कोणत्या कारणावरून तर त्यावेळेला तिथे उपाध्यक्ष काम करतील. ठीक आहे. सो या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. पण बघा ही जी आपण 4ही पदं बघितली त्यामध्ये ती जी पदं आहेत त्यांना राज्यघटनेमध्ये खूप महत्वाचं स्थान आहे. ठीक आहे.
त्याचबरोबर त्यांना संरक्षण देण्यात आलेलं आहे त्यांच्या पदाचं, त्यांना खूप इझिली लगेचच त्यांना त्यांच्या पदावरून काढता येऊ शकत नाही. सो आय होप तुम्हाला लेक्चर आता नीट समजलं असेल. आपण अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती, लोकसभापती यांच्याबद्दल परीक्षेच्या दृष्टीने बरीचशी माहिती लेक्चरमध्ये घेतलेली आहे. त्यातूनच तुम्हाला हा स्क्रीनवर प्रश्न दिसतोय, तो एकदा वाचून घ्या. या प्रश्नाचं उत्तर मला नक्की कमेंटमध्ये द्या. याचा आन्सर तर तुम्हाला मी क्वेश्चन ऑफ द डे मध्ये देतच असते. आता पुढच्या लेक्चरमध्ये आपल्याला जे संसदेची कामकाजाची पद्धत आहे, म्हणजे जो पूर्ण दिवस असतो संसदेमध्ये तो कसा चालतो ना, त्याच्यावर डिस्कस करणार आहोत. आणि महत्वाचं आहे बघा, संसदेच्या बाबतीतलं थोड्याशा काही गोष्टी ना किचकट आहेत. जर त्या तुम्ही समजून घेतलात ना तर परीक्षेला नक्कीच त्याचा आन्सर तुम्ही नीट देऊ शकता. सो जसं मी प्रत्येक लेक्चरमध्ये सांगते की जर पॉसिबल झालं तर तुम्ही एकदा संसदेच्या कामकाजाच्या पद्धती थोडंसं वाचून या नेक्स्ट लेक्चर बघताना. आता लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि थँक्यू. तुम्हाला परीक्षेची परिपूर्ण तयारी करायची असेल तर विजन स्टडीचं ऍप हे नक्कीच तुमच्या फोनमध्ये डाउनलोड करा. विजन स्टडीच्या ऍपवर भरपूर असं स्टडी मटेरियल पूर्णपणे फ्री अवेलेबल आहे. जसं डेली बेसिसवर करंट अफेअर्स अपलोड होत असतात, त्याचबरोबर जीएसचे जे सब्जेक्ट आहेत सगळे सब्जेक्ट त्याच्या इन डिटेल्स नोट्स अवेलेबल आहेत जे तुम्ही नेहमी अभ्यासाबरोबर वाचू शकता. त्याचबरोबर डेली क्विज अपलोड केल्या जातात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बुधवारी आणि शनिवारी सामान्य अध्ययन चाचणी कंडक्ट केली जाते, तर त्या सुद्धा अटेंड करून तुमची तयारी चेक करू शकता.